अपडेट आहे। तपोवन परिसरामध्ये प्रस्तावित असलेले MIC सेंटरची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे। निविदा रद्द झाल्याचं शासनाच्या वेबसाईटवर स्पष्ट झालं आहे। पर्यावरण प्रेमींनी MIC निविदा रद्द करण्याची मागणी केलेली होती आणि त्यानुसार आता ही निविदा रद्द केल्याचं दिसतंय आणि वेबसाईटवर सुद्धा तशी माहिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून ही निविदा रद्द करण्यात आल्याचं कळतंय। पर्यावरण प्रेमींकडून मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? याचाच अर्थ आता ही जी निविदा रद्द झालेली आहे याचा अर्थ तिथे वृक्षतोड होणार नाही का? यामध्ये वृक्षतोड करण्याबाबत कुठलीही स्पष्टता नाहीये। मात्र जे प्रदर्शन केंद्र या ठिकाणी उभारलं जाणार होतं ते प्रदर्शन केंद्र उभारण्याची जी निविदा काढण्यात आलेली होती ती मात्र रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जी मागणी या सगळ्या पर्यावरण प्रेमींची होती की या ठिकाणी ही वृक्षतोड करून त्या ठिकाणी सिमेंटचं जंगल उभं राहू नये किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पक्का बांधकाम जे आहे ते होऊ नये अशा प्रकारची मागणी होती। ज्या कामाला कायदेशीर देखील अडचण होती, हा सगळा भाग जो आहे तो ग्रीन झोन असताना त्या ठिकाणी कमर्शियल बांधकाम होणार होतं आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला कायदेशीर जो आहे तो विरोध जो आहे तो पर्यावरण प्रेमींचा होता आणि या सगळ्या अनुषंगानं हा सगळा विरोध लक्षात घेत मंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेप केलेला होता आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जो MICचं प्रदर्शन MICच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी प्रदर्शन केंद्र उभारलं जाणार होतं ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आज अखेर प्रशासनाने हे टेंडर रद्द केलेलं आहे। बरोबर आहे। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।